माय कांताबाई, ललिताबाई आली तर मला भीतीच लागून राहिली हो. न्याव की नाही वांगे? आपण काय सोडून नेऊन राहिलो का? दामू भाऊला विचारलं ना, न्या म्हणे ना. आपण काय जास्त नेऊन राहिलो का? थोडे नेऊन राहिलो. माय काय काय नाही म्हणत, पाहू आता. नाही हो, तरी मला भीती वाटते हो. त्या दिवशी किती बोलून राहिली होती हो. ते अजून म्हणाल काय हे हाय माहिती मी बिल्ला ज्या ना शांत बोलले तर किती हे वाटलं हो. नाही मला तर भीतीच लागून राहिली. नाही ना, घेऊन पटपट दौडून चालले जाऊ. आता काय येईल होती इकडं? माय ती ललिताबाई होय माय, कुठे येते माय? काही सांगता येत नाही त्या बाईचं. आपण जाताना दिसलो असं आपल्या मागं मागच येते. तिला माहित आहे तिकडे जाईल ना वावरात वांगे तोडेल. तिला तर मोकच पाहिजे हो. हो अशा आता आले तर जाय. मी विचारलं होतं तात्याने विचारलं होतं दामू भाऊले. तेव्हा शेतात होते किंवा म्हणून लागले ते तोडा म्हणून. आपण तर सांग विचारलं नाही तरी म्हणले घेऊन जा म्हणून वांगे. हो दामू भाऊ म्हणते आपल्याला घेऊन जा म्हणून. आणि ती बाई नाही ना सुधी, तिचं सांगता येत ना, मोकच पाहिजे ती. मग कशी भांडते आपल्याला, झोकडा किती करते आपल्यासोबत. या आता गोष्टी करू नको आणि तोड पटपट. सांगता येत नाही तिचं कुठे टपकायची होती बाई. हो कांताबाई, चला बाई इकडे तिकडे पान तोडा मग. नाही हो अशा तो आलं तर हेच आहे हो. विचारलं ना आपण का चोरून तोडून राहिलो का इकडे तिकडे पाहा आणि आली तरी म्हणू आम्ही विचारून तोडता म्हणून. तिला समजते का हो? ती थोडी म्हणते मला विचारलं का, मला विचारतं तुम्ही कसं काय तोडून राहिले. नाशिन तशी लावते नव्हती. काय करावं मग, घेऊन जाऊ की मग तात्याला सांगू मी घेऊन या म्हणून. यानं चांगले बरं राहते हो, आपण चालले जाऊ. हो कांताबाई तसंच करा. तात्याला माझ्यासाठी घेऊन या ना थोडेसे. म्हणजे माणसानं आणले तर बरं राहते, काही म्हणत नाही तर. पण आपण जाताना दिसलो तिले बाई माहित नाही का, फिरत राहते आपल्या हातात पाहिलं गेलं ओरडायचे ना ते आपल्याला. मी यायला म्हणलं होतं तुम्ही जा म्हणलं थोडेसे घेऊन या मग वांगे. ते दामू भाऊ सोबत गोष्टी करा घेऊन या. दामू भाऊ देते तर उठके चांगले वांगे लागले तर थोडेसे न द्यायला काय झालं देते ते. आणि बाई देऊ देत नाही ना. हो मला नाही पाहिजे हो, तात्याला आवडते घरी. तात्याच म्हणते तर घेऊन जा म्हणून. तात्या विचारत राहील आता मी आलो शेतात आपण घेऊन जा म्हणलं घरी जाता जाता. विकतची भेटते तो पण तात्याला विकतची आवडत नाही ना. आता विकतची घरी पण नाही, शेतातले आवडते तात्याला. शेतातले फ्रेश वांगे घरी खायला आवडते त्याला म्हणून नाही आवडते हे. हो ना मला ना सासूले यायले तसंच आहे ना. मग आम्हाला विकतच्या वांगे आवडत नाही. विकतची भेटते वाट सगळं भेटते पण शेतातले मस्त वाटते ना. आहे ना आपल्या शेजारी शेत. आणि दामू भाऊ काही म्हणत नाही घेऊन जा म्हणते तर नाही वाटते माणसाला इकडे आलो तर शेतात. मला ती विचार येऊन राहिला नाही की नाही की तात्याला सांगून आले काही सांगतात नाही. रस्त्यात भेटली बाई वडल अजून फिरत राहते होती इकडे तिकडं. आपल्या हातात दिसले वांगे ते वडल ना ती काही सांगतात नाही. मला बी टेन्शन येऊन राहिलं, न्यूज नाही वाटते. तसंच करू आपण. काय करू तुम्ही तात्याला सांगून द्या आणि घेऊन येते तात्या. आपण चाले जाऊ असंच. माय खाताबाई तिकडे पाहू ललिताबाई येऊन राहिली हो. मी म्हणलं तसं झालं ना की बाई टपकली तर आपण वांगे नाही तुला ते केवढं झालं हो. तिच्या वांग्याच्या घरात उभं राहिलं आता वडते होती आपल्याला. ना अशा काही मजा करते का हो? आता आपण दोघी स्वतः कशाला येलो होती. काही मजा करते हो तू. माय कांताबाई मागे मागे फिरून पहा थोडस. वांगे तोलो नाही आता फुकटची भानगडी आता. ना अशा अशा काऊन नाही सांगितलं हो, इथं आली हो. माय कांताबाई मी किती वेळची केस म्हणून राहिली होती ना. आता बाई बाई काय कशी पाहून राहिली आपल्याकडे. आता आपण वांगे नाही तोडले आता आपल्याला चांगली झगडा करते आता ते. काय हो कांताबाई तुम्हाला शोभते का आता? त्या दिवशी वांगे तोडायला आले तर मार गोष्टी करून राहिल्या त्या. आम्ही विकतचे आणतो आम्हाला नाही पाहिजे तुमचे वांगे. आता आता मस्त आले दोघी जणी. काय हो थोडं तर लाजा वाटू द्यावं तुम्हाला. माय तुझ्या शेताच्या रस्त्याने चाललो त्या वांगे तोडून राहिलो का हो? रस्त्याने जाऊ नका मग आम्ही अशा कशा म्हणून राहिल्या आम्हाला काही बी. हा आता गोष्ट पलटू नका. मी दिसलो म्हणून ऐकून राहिल्या तरी तुम्हाला मग कुचूर कुचूर करून राहिली ती ना अशा मागून. आणि आता दाटून गोष्ट पलटवायला तुम्ही. हा फुकटचं म्हणलं तर तुम्हाला नेले आवडतो. त्या दिवशी गॅस मागायला तर किती विनंत्या करायला होतं द्यावं द्यावं. आता देऊ नका वाटला. आता मला गोष्टी सुरू लागल्या होत्या अशा. किती बोलून राहिल्या होत्या. दोन गॅस होता तुमच्या घरी तरी मला दिला नाही. हा तुम्हाला जर तरी का वाटते का आल्या फुकटच्या वांगे तोडाले. भाजीपाला दिसला की लगेच आल्या तोडाले इकडं. हो ललिताबाई आम्ही तोडले का तुमचे वांगे? तोडले का म्हणजे आम्ही रस्त्याने जायचं की नाही जायचं अशा कशा म्हणून राहिले. आमच्या हातात तुम्हाला भाजीपाला तुमच्या शेतातला दिसला तर म्हणायचं. असं नाही म्हणायचं आम्हाला काही. हा मी नसती तोडणारच होते ना तुम्ही. आता वांगे शेतातून जाणार का? वांगे काय बिना तोडायचं राहायचं होत्या का? तुम्ही तोडणारच होत्या. या माणसाला काही काम नाही. न्या न्या करते तर फुकटचं न्यायला काय नाही. फुकटचं म्हणलं की न्यायचंच करायचं. चोरच्या चोरांवर चिरचूर व्हायला पाहिला माय तुम्ही. हो ललिताबाई तुमचं ऐकून गेलं म्हणून काही नका बोलू. आणि वरी तोंड करून म्हणून नका आम्हाला चोर. आम्ही काय चोर गिर नाहीये. आणि चालल्या म्हणून राहिले काय चोरलं तुमचं? चालल्यावरी म्हणून राहिले चोरच्या चोर. जाऊ द्या कांताबाई याला सवयच आहे. याला काही दिसलं की कोणत्या गोष्टीला भांडण वाढवायची सवय सावत येईल. हे असे तू तर बोलूच नको. हा तो सासूला वांगे लागते हे लागते मला सगळे कळते तुमचे नाटकं. आता मी दिसली म्हणून तुम्ही गोष्टी पळपायला नाही तर नेणारच होत्या ना तुम्ही. भाजीपाला माझ्या शेतातला सगळंच नेणार होत्या. ललिताबाई ऐकायला म्हणून तुम्ही काही बोलू नका. आणि चोर तर बिलकुलच म्हणू नका तुम्ही. आणि तुमचं काही चोरलं नाही. आम्ही आमच्या रस्त्यावर चुपचाप चाललो होतो आणि चालले आम्हाला बोलून राहिले. तुम्हीच तशा बोलून राहिला. आम्ही तरी ऐकून राहिलो उन्हापासून काही पण बोलून राहिला तुम्ही. आणि आम्ही वांगे घेतले असते तरी दामू भाऊला विचारलं असतं. दामू भाऊ नाही म्हणतात. आम्ही तर चोरून नव्हतो नेणार होतो आणि घेणार होतो 4-5. काय झालं दामू भाऊला तात्याला विचारलं होतं पहिले. तात्या कधी आले तुमच्या शेतातले तुम्ही असं कशा म्हणून राहिला हो? ते तर तुम्हाला सवय झाली ना. आता शेताला शेत भिडूनच आहे. त्यातल्या त्यात नावारात मस्त भाजीपाला आहे. भेंड वांगी पालक मेथी. म्हणजे आता विकत घ्यायचं तुम्हाला टेन्शनच नाही ना. शेतातला घेऊन जायचा फुकटचा. काय बोलून राहिली ही बाई? नुसते वांगे 4-5 न्यायचं ते बी दामू भाऊला विचारलं होतं तात्यानं. आणि काय नेलं कधी नेतो तुमच्या शेतातलं? सगळं विकत आणतो. त्या तात्याला फ्रेश वांग्याचं घरी आवडते म्हणून वांगेच नेणार होतो आम्ही. अशा बोलून राहिला तुम्ही. नाही तर काय कांताबाई बरोबर बोलून राहिला. ललिताबाई तसंच करते का? काय लेवी चोर आणि न्यायले कधी नेलं तुझ्या शेतातलं? काय नेलं आम्ही? आम्ही आता रस्त्याने चाललो होतो. या माणसाला विचारलं होतं आणि दामू भाऊ म्हणे घेऊन जा म्हणून. तुम्हाला वांगे लागतात न्याय असलं न्यावली भरपूर वांगे आमच्या शेतात. आणि 4-5 वांगे नेलं तर काय चोर झालं का? ते तुमची लायकीच ओळखते हो. राहू द्या. येतात निमताना शेतात करत दिसते मावाला भाजीपाला बस फुकटाचा घेऊन जायचा. सवयच पडली न तुम्हाला. या माणसाला काय कसं समजते. हे रोज घेऊन जाते वरी म्हणजे आम्ही वांगे घेऊन जातो. वांगीचा निमित्त करते ना सगळंच पोतं भरून घेऊन जाते. झोळा भरून टेन्शनच नाही. 8 दिवस भाजीपाला आणायचं. मग ललिताबाई
तोंडाला आलं ते बोलू नका. तुमच्या शेतातला आम्ही काहीही नेत नसतो. शेताला शेत लागून आहे, वांग्याशिवाय काहीही नेत नाही. आम्ही भाजीपाला 8 दिवसाला विकत आणून खात असतो. अशा तोंड सामावून बोला तुम्ही, काही नका बोलू. आणि दामूभाऊला विचारा तेव्हा तरी आम्ही काही नेलं का म्हणून. हो नाही तर काय नाही तो काहीच येत नाही. आम्ही इकडे शेताकडे येतो, तुमच्या शेतात भाजीपाला असतो हेच तुम्हाला वाटते. जेव्हा पाहता म्हणता चोर चोर भाजीपाला नेते. शेतात शेत लावून मग काय नेलं असंच म्हणता का? दिसाले का तुम्हाला आमच्या हातात वांगे काही भाजीपाला? नाही, मला आता सीसीटीव्ही कॅमेराच लावून ठेवावं लागते. सांगता येत नाही आता. लईच व्हायला बा भाजीपाल्यासाठी. दिसला कोण फुकटचा भाजीपाला चांगला दिसला की न्यायलाच पडले. सीसीटीव्ही कॅमेराला सांगतो त्या माणसाले काही नाही, कोणाला न्या करते सगळा गाव बरं वाटत हिंडते. माय मला वाटतं असे चालू या बाईच्या नादी लागाय पुरत नाही. लईच बोलते हे वर ना आता 4-5 वांग्यावरून कुठं चाली सीसीटीव्ही कॅमेरा. मस्त काही वावर चोरून न्यायला, काही न्यायला चोरून किती बोलाली हे. हो आतापर्यंत किती नेला असेल मला भाजीपाला सांगून राहिल्या. आता एक मी पकडली, तुम्हाला पकडलं म्हणून वरी तोंड करून म्हणून राहिल्या. आतापर्यंत किती भाजीपाला नेला असेल तुम्ही? ललिताबाई काही बोलू नका. तुमचा भाजीपाला लावा, तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा काय लावायचं लावा. 2-4 महिन्यासाठी इतक्या गोष्टी सुनून राहिल्या तुम्ही. तुम्हाला काय माणूस नावाची चीज आहे की नाही? जे नाही ते तुम्हाला आले बोलायला. हो अशा चल जाऊ इथून, चल जाऊ दे. कुठे नादी लागावं, किती बोलून राहिली होती. हो ना माय, जा ना. आता डबल मार या वावराच्या रस्त्याने तुम्ही यायचंच नाही. वावराच्या रस्त्याने निमित्त करत आणि भाजीपाला तोडून येते. आणि काही तोडलं नाही तरी आग घाली माझी बाई. अशी कशी आहे हो मा? काहीच नेलं नाही तरी आतापर्यंत काय नेलं अशा पण इथं 4-5 वांगे वाटतं बघा त्याला आवडते भरीत म्हणून घेऊन जाते मा. आणि दामूभाऊ चांगले न्याव म्हणजे नाही म्हणत तरी न्याच म्हणते. हो कांताबाई चला घरी जाऊ. हो ना आशा चल, कुठे नाही लागा मा, कुठे भांडण ऐकून घ्या मा. काय बोलून राहिली मा, तरी तू म्हणाली ती चाल म्हणून. हो जा लवकर इथून. चालत आल्या डबल यायचंच नाही मा इथून. हे रस्ता वावरात जायचं आहे आमचा. या रस्त्याने आम्ही जाणारच नाही तर काय, या रस्त्याने जावंच लागते आम्हाला. तुम्ही इथेच उभे राहा. तिकडे बाया मस्त भाजीपाला नेऊन राहिल्या फुकटाच्या. काऊन कोणत्या बाया आल्या तिकडं? चाल बरं दाखव बरं मला. तुम्हाला तसं काय माहितच नाही, सांगून राहिले मला तिथं. तुम्हीच तर सोकून ठेवलं मला, सांगून राहिले सगळ्याला सोकून ठेवलं. याले त्याला फुकटाचा भाजीपाला द्यायचा, मग ते सोकते तर मग रोजच फुकटाचा घेऊन जा आवडते त्याला. अरे बापरे, कोण्या बायासोबत भांडण करून राहिले रे बा हे? कोणत्या बाया हो? कोणत्या बायाला सोकून ठेवलं मी? कोणते असणार तुम्हाला सगळेच माहित आहे. तेच आपल्या शेजारचे ती आशीन ती कांती रोजच यायला भाजीपाला घेऊन चालल्या. त्याला रोजच द्यायला तुम्ही फुकटात. आजही नेऊन राहिल्या होत्या. त्याला मी दिसली आज, चांगलीच बोलून आली त्याला. चोरच्या चोरांवरून शिजूर व्हायला पाहिल्या. अरे चोरण गिर म्हणाले त्याने का आपल्या घरातलं काय चोरून नेलं का? की काय सोनं गिनं चोरलं? भाजीपालाच होईना ते नेलं, ते काय चोर म्हणून लागते का त्याला? अरे तू त्याला काय चोरगीर म्हणून आली काय? हो मग मी काय तरी सोडतो का? रोज फुकटाच्या न्यायला किती बोलून राहिल्या. आणि वरी नेते तर मलाच बोलून राहिल्या. इतक्या कशा बेस्ट माहिती ती बाया. त्या दिवशी त्या कांताबाईले गॅस मागायला गेली. गॅस तर कसा दिला नाही त्या बाईने, मला सुनवायली. आज कशी आली ती मावाल्या भाजीपाला वावरात घ्यायले. अरे तर मग आपल्या शेताचे शेजारी त्याचे शेत आहे ना, त्याने थोडासा भाजीपाला नेलं तर काय होते? ते तात्या रमेश आपल्या शेताकडे लक्ष ठेवतात ना. कधी मी नसलो इकडे तिकडे तर मग थोडासा भाजीपाल्यानं काय जाणार आहे का ते? आणि आपलं पोरग तिथं बसलं शहरात शिकत, त्याचं तर काही लक्ष नसते इकडे शेताकडे. केव्हा यायचं शेताकडे पाहायचं. हो मावाल्या पोराला काय म्हणू नका. मावाला पोरग शिकून राहिलं ते का शेतीच करत का मग तुमच्यासारखी? सर्व्हिस गिरीस करणार की नाही ते? अरे ते तो सगळं खरं आहे, पण त्याला का 2-4 वांग्यावरून बोलतो का? शेजारी वेनते आपले 2-4 वांगे नेले तर काय फरक पडते? मग ते तात्या रमेश आपल्याला किती मदत करतात शेतीच्या याच्यात बी. घरी काय असलं तर मग हो तुमचं राहू द्या. मग त्या आशानं त्या कांतानं मला गॅस दिला नाही. आशाची सासू तर बापा काय बोलून राहिली त्या दिवशी. आणि आली फुकटात वांगी घ्यायले, भेंडी न्यायले. आणि त्या बाईले फुकटाचं म्हणलं लयच पाहिजे. त्या दिवशी गॅस असताना सुद्धा मला दिला नाही त्या बाईनं. आता मी तुम्हाला शेवटची सांगून राहिले नाही तर मी सीसीटीव्ही कॅमेरा बसणार आहे. मला काही सांगू नका, बसून घ्या त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा. अरे वांग्यान भाजीपाल्याचे झाडं वेन ते काय आपलं सोन्याचे झाडं आहे का? चालू त्याला सीसीटीव्ही लावा म्हणते, काही सांगते बाई. अरे तर शेजार धर्म आहे ना, नेलं तर काय फरक पडते? आणि दुसरं कोण नेते? हे जवळचे आपले हाय म्हणून नेते. दुसरं कोणाला नेऊ देत असतो का मी? मग डबल मला काही सांगू नका. त्या कांतीले, त्या आशीले आणि त्या संगीले त्याला कोणालाही भाजीपाला मी शेतात घेऊ द्यायचा नाही. मी आता सांगायलो त्याच्यासाठीच काय मी भाजीपाला लावला नाही. ते तुम्हाला सांगून राहिलो. मला आता ऐकूच नाही आलं पाहिजे, ते दिसलंच नाही पाहिजे माझ्या शेतात. अरे बापरे, याचे अजून काहीतरी भांडणं झाले वाटते. काय खरं नाही याचं, रोज काही ना काही भांडण करत राहते. याला का बरं काय होते काय माहित. अरे ते गॅसचं काय घेऊन बसली तू? ते भाजीपाला त्या गॅसचं कुठे हे करायला राहिली? भाजीपाला वेगळा गॅस वेगळा. आणि त्या तात्याला माहित झालं, त्याला चोरगीर म्हणले म्हणून काय म्हणन? मग शेताकडे किती लक्ष ठेवते ते माणूस आपल्या. एक येऊ देत नाही. काही झालं तर जरासं झालं तर मला लगेच फोन लावते ते. आणि ते रमेश पाणी द्यायला ते केळीमध्ये. मग ते आता इथं फावडं टाकून गेला तो. ते तुमचं तुम्ही काय ते पाहून घ्या, मला काही सांगू नका. पण मावाल्या शेतात ते बाया मला दिसल्या नाही पाहिजे, बस. नकोच मावाल्या शेतात ते. अरे बाकी लोक नेते भाजीपाला, त्या भाजीपाल्याच्या भाज्या तरी बनवते. तू ने ना मग शेतात आपल्या, तू बी ने त्याच्या भाजीच्या बनवू चांगल्या. ते मेथीने काढून जाय बराच, ने मेथी त्याचा जसा घोडाना बनव. आणि ते भेंडीने भेंडीची भाजी बनव मस्त. आणि ते वांगे पाय व्यवस्थित झाले असतील तर संध्याकाळी मस्त भरीत करते. राहू द्या, तुम्हाला तर खायलाच पाहिजे. एवढ्या मोठ्या भाज्या कर होत नाही मला एकटीला एवढं करायला. मला जेवढं करायचं तेवढं मी करतो. चालली मी. हो जाय बरं, जाय घरी, तू कर तुला जे करायचं ते. आमच्या इला तर नुसते बा बायासोबत भांडणच करायला पाहिजे. जरा असं काय भाज्याचं काय बनव म्हणलं तर काही होत नाही. घरच्या भाज्या असून सुद्धा कधी घोडाना नाही, कधी वांग्याचं भरीत नाही, काही नाही. काय बाईचं काय माहित, जाऊ दे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ? बायांची भाजीपाल्यावर भानगड रोजच चालू आहे. असं वाटतं का भाजीपाला टाकावं का नाही टाकावं, यांचं रोज काही ना काही भाजीपाल्यावर भांडण होतं. पण जाऊ द्या, हा पण आपल्या आयुष्याचा भागच आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हा मंडळी, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर चला मग भेटू पुढच्या भागात गावरान स्टुडिओच्या नवीन एपिसोडमध्ये.